कुठे गेलाय? किती वेळ झालं? तुला मानलेलं ना त्याला नको देऊ सायकल. आता अख्खं गाव फिरत बसेल ते. थांब. हे बघा आला. हा इथे मणी बसून घ्यायचं नाही तू. घेतो आता. पण आद्या सायकल भारी आहे. मला वाटलं जुनी घ्यायचीला पण डायरेक्ट नवीनच घेतली. अरे मी जुनीच घ्यायची म्हणत होतो. आज म्हणली जुनी नको नवीनच घेऊ. होय मधा आपण सायकल कितीला बघितलेली सांग बघू? 2200 रुपयाला. अरे त्या सलीम बाईनं 2000लाच दिली. अरे दादाच्या ओळखीच निघाला तो. आईला मग बरंच झालं की शाळेत नाही येणार होय वहिनीसनी दाखवायला. वहिनीसनी डबल सीट घेऊन फिरायला. हा आणि येताना तिच्या गावातल्यांचं मार खाऊन आहे का ना. पण आब्या आपल्या गावात मोठ्या पोरांकडे होती सायकल. आता तुझ्याकडे बी असणार. माझ्याकडे नाही मध्ये आपल्याकडं. आता का नाही ह्याच सायकलीवर आपण समद्यांनी सायकल शिकायची बघ. आणि मग आपल्यातलं अजून कोणी घेतली का नाही मग रोज शाळेत घेऊन जायची डबल सीट. घेतली तर किरण्याच घेईल. ह्याचा बाप वाईट चांगला आहे का? तुझा का रोज छळतोय तुला? चांगलं मुंबईत न धाडतोय की पैसे? मी घेईल तेव्हा घेईल. बरं चला की आता मांडा जाऊया पोरांनी सायकल दाखवायला. चला. कशाला बेकार तो टायते ती बारक्या पोरांच्या सायकलीवर ही मोठी घोडी तिघं बसतात. तुटली म्हणजे काय ह्याचा बाप देणार आहे का? बरं एक बी वळण्याचं नाही थडकला साहित्य. मोठा पोरांना काय बोलतोय रे? पुन्हा ते आपल्याला मंडळात घ्यायची नाहीत. मंडळात नाही गेलं का त्यांच्या बापाचा आहे मंडळ. सगळी कामं करतो आपणच. पुरे आल्या की आरतीला पुढं मिरवाय असते ते. आणि आरती झाली की प्रसाद वाटायला ही पुढं. आणि पुरी गेल्या की उद्याचा प्रसाद कोणी आणायचा हे जेवण नकोच त्यांच्यात. एक नंबरचे चाबरे आहेत पोरे. आता आज रात्री मिटिंगला गेलो तिथे असलं बोलू नको म्हणजे झालं. कधी आहे रे मिटिंग? हा रात्री आहे ना. हा आज रात्री गावातल्या पोरांची ते वर्गणीचं ह्याचे ठरवणार आहेत. मुंबईवाले तिकडं आणि आपण इकडं पैसे गोळा करायचे. त्याला बी आपल्याच पुढं करणार. हेसनी कोण दारात बी उभं करायचं नाही. आज बघ मीटिंग मध्ये नुसती माझ्याच. अरे त्याचं आपल्याला काय करायचंय? सांगतील तेवढं काम करायचं आणि बसायचं गप. अरे त्या मीटिंग होत्यात म्हणून समधी माणसं एकत्र तरी येतात ना. हो कार्यक्रम किस्त असतात मंडळात. लय मजा येते. रात्री उशीरपर्यंत बाहेर थांबायचे. घरातले बी काय बोलत नाहीत. आणि हो आज मोठ्या मंडळाची मीटिंग झाली की उद्या आपली घेऊया. आपलं साखरेचं मंडळ स्थापन केलं पाहिजे. आधी ह्या मंडळात बघूया काय होतंय ते. चला चल चल की चल सर बसतोय क्या स्टँड कर. ए माझ्या चला ते सगळं जाऊ द्या. मागच्या वर्षीचा हिशोब करा आधी नाही तर माझ्या अंगलट येईल. यंदाचा अध्यक्ष आहे मी. मग तू राहू दे. दाद्याला करा अध्यक्ष. लय शान आहे यो. दरवर्षी अरे बाबा होत असतो की. सारखं काय गरज आहे याला करायची? ए गप्पा करा. बघा तुम्हाला गोंधळच घालायचं असेल ना तर मग रातसर घाला. आम्ही आपलं जातो झोपायला. इथे बसा. ना तुम्ही बसा. अण्णा तुम्ही घरी जावा. मागच्या वर्षीचा हिशोब काढायची काय गरज आहे का रे? अरे पण असं कसं म्हणतोय प्रदीप तू? गेल्या वर्षीचा हिशोब मिळाल्याशिवाय यंदाच्या वर्गणीचं नाव सुद्धा काढायचं नाही. ऐका जरा. मागच्या वर्षी खजिनदार कोण होतो? तू होतास ना. अरे पोराने काय 4 प्रश्न विचारलं तर कुणाच्या अंगाशी येणार आहे? मग बस जरा. आता ऐका यावर्षी सगळ्यांनी शुभ्याला अध्यक्ष केलंय का नाही? मग शुभ्या म्हणाल तसं होऊ द्या. काय म्हणणे नाना? शुभ्या हे अध्यक्ष बोला. अरे हो पण ह्यांनी बोलू दिलं तर मी काहीतरी बोलीन ना. काय घालाय ह्याला तर नुसता गोंधळ घालाय पाहिजे. अरे तू बी कुठे शहाण आहेस? अरे गणपतीच्या मिटिंगला बसलोय तरी बी शिव्या देतेस वय? ह्या बेकाऱ्याला अध्यक्ष केलाच कुणी? ते उंडगी आहे बघ तिने तडवा ठेवून. बारका आहेस बारकाच राहा. लई पक्क फुटल्यावानी करू नकोस. आणि यंदा काही गावाचं नाव केलंय ती माहित आहे ना. असू दे जे काय असेल त्याने तोंडा विचारलं. तुमच्याकडे गावातनं पोरांच्या मागे हिंडत नाही बसला. शिव गावला बघून ह्याला बोलताय. तुमचं गावात गपचूप चालतो ते सांगू का इथं? हे असं आहे बघा. अरे बाबांनो मीटिंग कशासाठी आहे त्याच्याबद्दल बोला की. का जाऊ आम्ही आपलं घरी? ना का घायला ना एवढं? थांबावायचं जरा. बरं मी काय म्हणतोय वर्गणीला आणि डेकोरेशनला टीमा पाडा. होतंय समजा नीट. शुभ्या तू बारक्या पोरांची शाळा सुटली की वर्गणीला घेऊन जायचं. तर बाकीची डेकोरेशनचं बघतील.
आणि वर्गणीच ना आला की डेकोरेशनला यायचं. म्हणजे वर्गणी गोळा करून पुन्हा मंडळात काम आणि गणपती आल्यावर हरळ बी आम्ही आणि मोठी पोर काय नसती गाड्या करायला कसं बोलतोय बघितलं ना. ए माझ्या तू गप्प आहे अण्णा आम्ही काय समधी कामं करतो फक्त घरच्या अर्ध्या झाला का नाही मग येतो म्हणता. चालतंय तवर हाय आम्ही. हे पोरग जरा नीट बोलतं बरं कसा घ्यान बरं नाही तर हे उंडगे जाऊ दे. बरं ऐका 300 रुपये वर्गणी ठेवून मोठेच बारकी देतील 100 काय. आणि यंदा पूजेला प्रसाद बी चांगला करू. ताऱ्यात नाणू मिरवणूक अहो कळू दे तिसनी बी आपलं बी गाव आहे म्हणा भागात. अरे काय हा 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 तिकडे मिरवणूक म्हणजे बेंजो नाहीतर वाजंत्री आली हा ट्रॅक्टर बी आला आणि एवढ्या वर्गणीत हिटलंच नीट भागायचं नाही. अहो आबा मग त्या मुंबईवाल्यासनी सांगा की 500 वर्गणी द्यायला. अहो निदान कामाला नाही वर्गणी तरी जास्त द्या म्हणाव. मुंबईला कमावतात किती. मस्त आयडिया आहे आणि मला नाही वाटत कोण नाही म्हणेल. बरं ऐका आता ते कार्यक्रमाचा विषय घ्या आणि ती मंडळाची मूर्ती कुठवर आली ती बघून या एकदा. आणि या मुलग्याला सांगा जरा 4 माणसात कसं बोलायचं ते. तू गप्प माझा ऐका आता बघा काय कमी पडलं नाही पाहिजे. काय कमी पडले तर या अध्यक्षात घरी का सदाभाऊ नाही आलायस का तू. नुसतं तुरु तुरु बोलायचं बरं संपली मिटिंग जाऊ द्या. ऐका आता एवढी वर्गणी गोळा करतोय तर मला वाटतं दणक्यात नियोजन हो. डॉल्बी मागूया. हा चालते फायनल काय आहे. फायनल गणपती बाप्पा चांगलंय. काय चाललंय रे. काय नाही निवांत. ही मोठी पोरं नुसती बसून असतात नाहीतर पत्ते खेळत नाहीतर शायनिंग करत आणि सगळी काम आपल्याच नीट लावते ती. नाहीतर काय तेच नाही वाटतं आपल्याच काय कळतच नाही. आम्हाला सगळं कळतं मानाव. 10वीला गेलोय आम्ही. मीटिंगमध्ये म्हणणार होतो मी काहीच काम करणार नाही पण या आब्या मध्येच बोललं ना करतो म्हणून. हार किरण्या मंडळ आहे तर सगळं आहे. बरं ते समजा जाऊ द्या यंदा कशा कशात भाग घेणार आहे. मी डान्स मध्ये घेणार आहे यंदा बी. अरे मागच्या वर्षी डान्स विचारलास म्हणून वरतीत नाचतात तसं नाचत होताच माकडा. माणसाने त्यालाच बक्षीस जास्त दिलं होतं माकडा. तुला ते बी येत नाही. बरं मी काय म्हणतोय अभ्या अरे आपल्या गावातली पोरं मंडळातला गणपती बघायला जाणार आहेत कुंभारवाड्यात. आपण बी जायचं का मंडळाचा बी ठरवूया आणि आपलं घरचं बी ठरवून येऊया की. हार पण आमच्या घरचा गणपती का नाही आमचा दादाच ठरवतो बघ. अरे मग येणं तू ठरव की. दादा म्हणणार आहे का तू ठरवलेलं नको म्हणून. आणि अबे आता मोठा झालायस तू सायकल बी घेतली की तुला. सायकल मध्ये यंदा आपण गणपती सायकलीवर आणला तर. अरे पण एका सायकलीवर एकच गणपती बसणार. अरे मग करू की काहीतरी जुगाड. फळकुट बिळकुट लावूया. अरे चौघांत पण गणपती बसतील आणि असं डोक्यावर गणपती घेऊन डोंगर चालण्यापेक्षा सायकल ढकलत आणू की. अरे लय मजा येईल. आणि आपण काय करू सायकलवर डेकोरेशन करूया. अरे गावात लोक आपल्याकडे बघत बसतील. चालतंय मग असंच करू बघा. हा मग जायचं का पळून गणपती बघायला. अरे पळून कशाला आता 3च तास राहिल्यात. काय करू माहिती आहे का घरी जाता जाता बघू गणपती. अरे बाबा अंधार पडला तर आपल्याच काय नाही पण पोरीचं माहिती आहे ना. आणि आता कुठं घरातले शांत झाल्यात पुन्हा काही शे नको आणि गणपती दिवसात तर नकोच. बरं असं करू 1 तास राहिला मग जाऊया. मी आजारी ये म्हणून सांगतो माझ्या मला घरी घेऊन जाईल आणि तुम्ही मुताय म्हणून सांगून या. आमची दप्तर. अरे अड्या पुरी कशाला आहेत त्या आणत्याल. बरं शाळा सुटत तर गणपती बी बघून येऊ. हा बरं चला मग. चालते चला बरं का ठरल्याप्रमाणे करा सगळ्यांनी. चला चला. होय अरे बघ की गणपती. अरे हे आपल्या वेकणवाडीचा गणपती आहे. चला आपलं बी ठरवूया. बाबा यो कितीला येऊ
अहो 1,500 लय बाबा. मध्या अरे बालगणेश बघ की लागा कसला भारे. दादा मला शंकर पार्वती बरचा गणपती लय आवडलाय. कितीला आहे हो? 500 पर्यंत येईल किती? लय महाग आहे हो. अरे मूर्ती पण तशीच आहे, त्याच्यावर लय बारीक सारीक काम केले आणि त्याच्यावरचं दागिने पण बघ की. एक काम करा, यो तुम्हाला बघा स्वस्त बसेल, नाहीतर यो दगडूशेठ घ्या. मला दगडूशेठ द्या. नाव टाका त्याच्यावर विकास पवार. असं नाव नाही टाकायत, इशारा द्यावा लागला वाईस तरी. मग राहू दे दादा, आम्ही का नाही परतच येतो पैसे घेऊन, मग तेव्हा घेऊन जातो. बरं असू द्या, बघा तुम्ही गणपती मिळेल त्याच्यावर तुमचं नाव. कसं आहे, माणसं गणपती नाव लिहून जाते ती आणि पुन्हा फिरकत पण नाही ती. हां, आणि परत वर्षभर त्याला गिरायक पण नसते. तुम्ही त्यातली वाटत नाही, तुम्ही डोंगरावरले दिसताय. तुम्ही कसं ओळखलं? अरे तुमच्या बोलण्यावरनं डोंगरावली माणसं लई चांगली आहेत बरं का. हां, शब्द दिला म्हणजे पैसे बुडवणार नाही ती. हां हां, किंमत कमी जास्त करतेली पण फुकट कोणाचं घेणार नाही ते बघा. बरं सांगा पटकन, कुठला गणपती पाहिजे? मला दगडूशेठ. किती म्हणलं याचं? 300ला देतो की. दुसरा कुठला? तसा मला ह्यो बालगणेश लय आवडलाय, पण जरा तुला कितीपर्यंत परवडाल तो? 300. बघ फक्त 50 रुपये वर जास्त दे. सांग, लिहू का तुझं नाव? हो लिहा की, त्यात काय विचारताय? ह्यो गणपती असला भारी आहे का नाही, नुसतं याच्याकडे बघतच बसा वाटतंय बघा. असं कौतुक झालं का नाही, हां हे कलेचं सार्थक झालं का वाटतं बघा. आम्ही दरवर्षी गणपतीची वाट बघतो. हां, घर तर चालतंच रे, पण आपली कला लोकांच्या घरात पुजती, ह्याचं लय समाधान वाटतं बघा. तू ना बघितला गणपती? मला ह्यो बारकाच द्या, दिसायला बी भारी आहे आणि यंदा काहीतरी वेगळं बी वाटत. हा 250ला बसेल बघ. म्हणजे 2 दिवसाचा रोज. अरे देवासाठी तेवढं करावं लागणारच की. त्याच्यासाठी करणार आणि त्याला म्हणणार माझ्यासाठी एकच कर, फक्त माझ्या बापाचं कष्ट कमी होऊ दे. बघू कोण कोणाचं ऐकते. बर लिहा, आमच्या फादरचं नाव लिहा जाव, सदाशिव पवार वेखंडवाडी. अरे मध्ये आम्ही सगळ्यांनी आमची नाव लिहिली, तू का फादरचं लिहिलं? अजून माझं नाव होयाच ऐक्या, मग लिहिणार. बघा ब्या, तुला मागं टाकतेस अवघड बोलण्यात. ओ माझं बी गणपती आमच्या आबांचं नाव टाका, लक्ष्मण पवार कंसात आबा वेकंडवाडी. आणि गणपती द्या, आमच्या दरवर्षी होत असतो. आबा म्हणते देव बदलायचा नसतो. माणसं बदललेली चालतात. हे बघा ब्या, तुझा वाण नाही पण गुण लागलाय बघ याला. गुण नाही, बघितलेलं सांगतोय गिरण्या. बर झालं असेल तर चला जाऊया, पोरी वाट बघत असतील, शाळा सुटल्या. चला जाऊच वाटत ना, असं वाटतंय मूर्त्यांकडे का नाही बघतच बसावं. राहताय का मग घरात जेवण करा सांगतो. अहो नाही नको, एवढं बी काय मनाव घेऊ नका. चला चला. ये माझ्या बिकाड्या पताका नीट धर की. अरे हिथं कुठं पताका लावत बसलाय? हे चला आधी गावात लावूया पताक. गणपती आधी गावात येणार, पुन्हा मंडळात येणार आहे. ए उंडगे, तुला बिना शानपणा करता कामच करता येत नाही का? आता चांगलं सांगितलं तर ह्यात काच लावणार शानपणा? माहिती तू लय शान आहेस. इकडे माझं एक काम कर. बर सांग. मंडळात असले तर लगेच करतो, आणि तुझं असले ना वैयक्तिक तर तुझं तू कर द्या. आता मी मंडळाचं काम करतोय का नाही, मग माझं काम ऐकणार नाही का मधुकर? नको एवढी लाडीगुडी लाव. बर सांग, सोपं असले तर लगेच करतो. अरे सोपंच आहे. इथनं सरळ जा, डावीकडे वळायचं, तिथं तुला राधीची टपरी दिसेल. एक तंबाखूची पुडी चुन्याची डबी आणखी. हाय घाल तो जा. हे माझ्या माकडा, अरे आपण मंडळात आहे, वाईस तरी लाज वाटू दे माकडा. अरे त्याला नाही लाज. अजून गणपती बसलाय का? आणि हे बघ की माकड, त्या राधीच्या दुकानात मरणाची उधारी करून ठेवल्या. ती मागील म्हणून कुणाला तरी धाडतात दरवेळी पुन्हा पुढे आणायला. ह्यो गेला म्हणजे ती उधारी मागील ना, आणि ह्याला तिच्याशी लगीन करायचं आहे म्हणे. हे तर चुना घ्यायला पैसे नाहीत, आणि ह्यो निघाला त्यांच्याकडे पोरगी मागायला.
मला तर वाटतंय तिच्या बापा नाही त्याला हाकायलाच पाहिजे. माझी तर लय इच्छा आहे. थांब, गणपतीलाच नवस करतो. ह्या गुणामुळेच तुमची लग्न होत नाही माकडांनो. त्या अशा बोकडा दाड्या वाढवता. ए शुभ्या, अरे कुत्रा मला काय बी बोलतो या आणि तू ऐकून घेतोस वे. अरे मंडळाचा अध्यक्ष आहेस का कोण आहे कुत्रे? अरे बाबा माझ्याकडे कशाला येतोयस? आता अध्यक्षानं मंडळ चालवायचं का हे असलं समजा करायचं? असं वय, मग करा तुमचं तुम्हीच. जातो मी घरी. हे यार परत यार थांबकीला का? पहिला ह्याला मंडळात बाहेर काढ. अरे येईल त्याच्या आबरू काढतं ही. ए वळू जा बाबा घरी. तुला झाला गळ, जातो मी. पुन्हा या माझ्याकडं, मग सांगतो तुम्हाला. ए शुभ्या, जर तो गेला का नाही की मग आम्ही समधी जाणार बरं का. हो, आम्ही काहीच काम करणार नाही आणि आमच्यावरच्या सगळ्या पोरांनी सांगणार मंडळात कोणी जाऊ नका. ही शुभ्यांवर त्या लय बी करतो टाय. हे यार अरे थांबा गेला का? अरे तुमच्या जीवा चालले रे मंडळी. अरे ही परते बिरते नुसती नावाला येते. ए शुभ्या, मी जाईन. ए बाबा जा घरी. खा खारी आणि हो बेकारी. असं बी नुसतं आहे म्हणायला आहेस तू इथं. आणि काय खोटं बोलते तर ती? बघ तू ना पुऱ्या खातच जाऊ नकोस त्या तांबाखूच्या. आधीच लगीन होईना तुझं. अरे त्यात ही गाबडी. अरे ही काही शाणी येते अख्ख्या गावभर करतील तू पुढ्या खातच म्हणून. बर ए पोरांनो, बाबा मंडळातलं एक बी काम करू नका, पण हे असलं काय पसरवू नका. अजून काय गावात माय दुयत राहिले वय. आणि ए शुभ्या, तुझं दाद्याच काम ऐकणार, बाकी कोणाचंच ऐकणार नाही. या बी खर्च वाटत तर ऐकायचंच नाही. किरण्या एका बुकीत दाताच्या पिनात घालवीन. ए यार बाबा पाया पडतो तुमच्या, पण मंडळ बाबा सोडू नका. अरे बाबा नाही सोडत. बरं ऐक, आता घरी जातो वाईट जेवतो आणि पुन्हा येतो दाद्यावर. मग सगळे जाऊया की जेवायला, जेवण करून राहिलेलं. चालतंय, मला बी भुका लागली. चला. हा चला. चालतं, येतो. आईला हिचा अध्यक्ष कोण आहे हेच कळ ना. तुम्हीच आहे अध्यक्ष. अजून घ्या चढवून परत्या पोरासने डोसक्यावर. काय घातली आणि अध्यक्ष झालो का नाही. आली का सगळी? अरे काय कुठं आहे ना? हाय दिसलं दिसलं दिसलं. ए माझ्या माकडा, तिथं बोलास तेवढं बास नव्हतं का? तिथं पोरं गेली का नाही, हिस्टला सोड, घरातल्या आरत्याला सुद्धा कोणी असं नाही. ए ऐका बोरांना, ह्याचं काय ऐकू नका. पिंट्याने पप्प्या तुम्ही साखर साठवायची. हा नको, हाऊस काढून घेईल त्या पप्प्याकडेच द्या ठेवायला. मग असं कर मध्ये तुझ्याकडेच घे ठेवायला. हा नाही नको, आमच्या घरी नको, त्याच्याकडेच द्या ठेवायला. मुंग्या लागल्या म्हणजे माझ्याकडनं घ्यायला बरं. मग गप ऐक. ए सगळ्यांनीच ऐका, आरत्या करा पाठ. आणि ते फळीवर वंदना नाही, फळवर वंदना आहे. हो लागा, मला बी तसंच वाटायचं, फळीवर वंदन आहे, पण आजपासून आरत्या नीट पाठ केल्या पाहिजेत. आणि वाटपाय सदना म्हणजे घरची आस आहे, वाटपाय सजना नाही. काय आहे? वाट पाय सदना. हा, आता का नाही, रोज 5:30ला हराळी आणायची, 6ला घरच्या आरत्या करायच्या आणि मग 7ला बाहेरच्या करायच्या. आणि पटापट आरत्या उरकत न्यायच्या. खालच्या आईच्या पासून एक बी घर राहिलेला पाहिजे. आणि यंदा 3च आरत्या घेऊ. पहिला गणपती, दुसरी देवी आणि तिसरा शंकर. हा चालतंय, जमले तर आधी सांगायचं. मग का आणि शाव बिऊ नको, साखरच द्या प्रसादाला. पहिल्या दिवशी मोदक खावं पाहिजे एवढं, पण दुसऱ्या दिवशीपासून एकाने बी साखर खायची नाही, सगळी पिशवीत टाकायची. ए पिंट्या, नाहीतर तू लगेच बुकना भरतेस. हा, आणि सगळ्यांनी प्रसाद घेऊन झाल्यावर प्यायला ती नाहीतर ताटीतली बी साखर ओतून घ्यायची पिशवीत. हा, यंदा घराची नको, बटराची करूया फिश. अरे चालतंय की, लयच भारी होईल बघ. मग अरे नाही नको, घरात भारी लागतो. बटर काय फुकट येणार आहे का? मग काय घरात तरी फुकट येणार आहे का? तू बस ग. पोरांनो तुम्ही सांगा कशाची करायची, म्हणजे बटराची करायची का घराची? दोन्ही पण करा. त्याच्या बापानं ठेवल्या एवढी साखर, दिनी बी कर. हो हो, मग तुझ्या सध्यानं ठेवलंय की. तुझ्या इथं तुझ्या भिकारी आहे. मना म्हणाल तोच भिकारी. ए माद्या, तुला काय कुठं जाईल तिथं भांडणच लागतं का? बस की वाज गप. हे बघ की, पुन्हा पवायला शिकव म्हणून पिंट्या कसा बुडवून मारतो ती बघ. ए बस गप. ए पोरांना ऐका, तुम्ही जावा मंडळात, आम्ही येतो मागणं. जावा तुम्ही. आणि सांगू नका आम्ही इथं इथे. जावा चला. हा जावा. मध्या आता काय करूया माहिती आहे का?
पहिल्यांदा का नाही सायकल चांगली सजवूया आणि मग जाऊया मंडळात. मी काय करतो, एक मोठी फळी आणतो, ती अशी इथं बांधूया, म्हणजे सगळ्यांचा गणपती बसत्या. हार कशाला, माझ्याकडे आहे की घरी. ती बारीक वय, ती नाही पुरायची, माझ्याकडे चांगली मोठी आहे, ती बांधू आपण. मी आलोच घेऊन. बरं चालतंय जा. हा, तू सायकल घेतल्यामुळं आपल्या गणपतीला पहिल्यांदा वाहन मिळालं, ती बी सायकल. मला तर असं झालंय का नाही, कवा एकदाच उजाडतंय आणि कवा गणपती आणायला जाते बघ.